आपला आंबा खाय म्हटलं तरी त्याच्या पावडर आहे, बरोबर. सफरचंद खाय म्हटलं तरी पावडर आहे. पहिलंच नव्हतं ना, एवढ्या पावडर नव्हत्या, एवढं केमिकल नव्हतं. आता केमिकलमुळं पोटात पोट राहिलं तू सिंसे सुरू झाली. कशाला त्याची ताकद येईल सांगा बघू. जय हिंद. मी हवालदार नारायण सनगर. आज आपण 1999 सालचे महाराष्ट्र केसरी, ज्यांचा जिल्हा आहे सातारा, तालुका खटाव आणि गावाचं नाव आहे नागाचं कुमट, या गावामध्ये आलेलो आहे. आणि 1999 सालचे मोतीबाग तालीम कोल्हापूर या ठिकाणी सराव करणारे आणि रुस्तुम हिंद दादू चौगले यांचे मार्गदर्शन घेणारे पैलवान धनाजी फडतरे यांच्या जवळ आलेलो आहे. आणि आज त्यांच्याकडून आपण थोडा कुस्तीचा इतिहास जाणून घ्यायचा आहे. सर नमस्कार. नमस्कार. थोडं तुमचं बालपण जरा सांगा. पहिलं बालपण गावाला होतो. तुम्ही गावात होता? गावात कुस्ती खेळायचो. मग तुझे वडील 16-17 आमचे चुलते पहिलवान होते, चुलत भाऊ पहिलवान होते. बर. चांगले पहिलवान, मोठे पहिलवान होते. मग त्यांचा आदर्श तुमच्याजवळ होता का? हो, 100%. मग ते शिकवायचे? शिकवायला यायची घेते, ते शिकवत होते. मग तुम्ही म्हणजे शालेय ह्याच्या खेळला का काही गटामध्ये तुम्ही? शालेयमध्ये मी कमीच खेळलो. पहिल्यांदाच उतरून महाराष्ट्र झाला. पहिल्यांदाच उतरलं महाराष्ट्र झाला. हो. मग तुम्ही कुठल्या गटात मी खेळलो नाही, डायरेक्ट महाराष्ट्र खेळलो. ओके. मग तुम्ही शाळा किती झाली तुमची? शाळा 8वी. मग शिक्षण घेतलंच नाही तुम्ही? कमीच घेतली शिक्षण. ओके ओके. मग तुम्ही पहिल्यापासून कुस्तीची आवड सगळ्यांना लय आवड, सगळ्या घरात आवड. मग तुम्ही किती किलो वजनामध्ये कोल्हापूरला गेला मोतीबागला? कोल्हापूरला गेलो की तुम्हाला 95, 90, 95 वजन होतं माझं. 7ला गेलो बरं इथं. तिथं सातारला गेला? हो. मग सातारला मग 7ला 5 वर्ष काढली, 5 वर्ष काढली. कुठल्या तालमीत? 7ला एकच तालीम, जिल्हा तालीम. तिथं वस्ताद कोण तुमचे होते? वस्ताद तिथं साहेबराव पवार. हा, साहेबराव पवार, साहेबराव जाधव. साहेबराव जाधव. बर. मग ते कसे शिकवायचे, काय तिथं कसं होतं शिक्षण? शिक्षण म्हणजे कोच नसायचे, आम्हीच करायचो. ती आपली सकाळची कुस्ती म्हणजे झाल्या बसायला यायची. बर. असंच. मग तुम्ही स्वतः करायचं? हो, स्वतःच करायचं. मग तुम्ही स्वतः करता. मग तुम्हाला तुमचं स्वप्न होतं महाराज केसरी घ्यायचं त्यावेळी? हो. मग त्यावेळी तिथं तुमच्या बरोबर जोडीदार कोण कोण? बाळूपुरगम होता. बाळूपुरगम उप महाराज केसरी बाळूपुरगम. बर. आणि कोण? युवराज रुपनवर होतं. बर. आणि ही तर दोघं मोठी होती. मग तिथं तुमच्या ज्या कुस्त्या व्हायच्या सातारमध्ये असताना, तिथं कोणाकोणाबरोबर आणि मैदानाला वगैरे कुस्त्या तुमच्या झाल्या का? परत मैदानाला सगळ्या बरोबर झाल्या कुस्त्या. कोणाकोणाबरोबर झाली तिथं सातारमध्ये असताना? सातारमध्ये असताना गुंडा पाटलाबरोबर झाली, मोहन माळ्याबरोबर झाली. मोहन माळे. गुंडा पाटील आमचा कुडीतलाचा? हो, कुडीतलाचा. सेना केसरी गुंडा पाटील. जो रावसाहेब मगरांनी सांगितलेलं की 10 वेळा गुंडा पाटील महाराज केसरी झाला असता, पण त्याच्या अन्याय झाला. मग त्यांच्याबरोबर कुस्त्या झाल्या तुमच्या? हो. त्याला पाडलं मी, गुंडा पाटला. हो. बरं बरं बरं. आणि मोहन माळ्याला पाडलं. मोहन माळे. बरोबर. मग तुमच्या मला सांगा, महाराष्ट्र केसरी महाराष्ट्र चॅम्पियनला वगैरे जाण्याचा योग आला नाही तुम्हाला कधी? नाही. माझं वजन वाढत गेलं. रोज पावशे वजन वाढायचं माझं. रोज पावशेर वाढायचं. बरं. मग सातारमध्ये असताना तुमचा खुराक काय होता तिथे? खुराक काय, घरनं चपाती यायच्या 10-12. कुठनं? हितनं घरनं यायच्या, आई द्यायची. मग एवढ्या लांबनं तिकडे कसं काय? एसटी होती आमच्या मुक्कामी. बर. सातारला यायची. बर. मग 10-12 चपात्या आई रोज द्यायची? हो. दूध घरनं असायचं. बर. अंडी घरनं यायची. बर. मग ते किती अंडी असायची दिवसाला तुम्हाला? काय अंडी काय, सकाळी 4 एवढंच. आणि चपात्या वगैरे खायच्या. मग मला सांगा, तुमच्या वस्ताद नव्हते आणि तुमच्या देखरेख करायला तुमच्या घरातले लोक पण नव्हते, बरोबर? तरी सुद्धा तुम्ही प्रामाणिकपणे व्यायाम करून तुम्ही महाराज केसरी पण केला. कसं काय? मग आता जिद्द पाहिजे ना माणसाला, जिद्द पाहिजे, कष्ट करायची ताकद पाहिजे. कष्ट करायला काय होत लक्षात ठेवा, काय नसताना काय होत. खरं काय? हे नवीन पिढीला फार मोठा संदेश आहे. मी हा प्रश्न विचारण्याचं कारण असं आहे की आजची नवीन मुलं जर थोडा फ्रीडम मिळाला, जर आई वडिलांचं लक्ष दुर्लक्ष झालं, तर मुलं लगेच दुसरा कुठला असा निर्णय घेतात आणि आपल्या टार्गेट पासून बाहेर जातात. तुम्हाला सांगा, काही माणूस होऊ शकतो, पण त्याच्यात जिद्द पाहिजे. जिद्द नसेल तर काय होणार? झोपलाच काय होणार? बरोबर आहे. मला सांगा, बाळू पडगम आणि रतन मठपतीची कुस्ती झाली, वारनगरला झाली होती, त्यात तक्रार झाली होती, तुम्हाला माहित असेल. त्यावेळी बाळू पडगमला विजय दिला होता राम सारंग सरांनी, तुम्हाला आठवतं का? मग त्यावेळी तुम्ही वारणेला वगैरे कुस्ती तुमच्या झाल्या का त्या काळात? त्यावेळेला झाली. पण त्या काळात वारणेला तुमच्या कुस्ती झाल्या? वारणेत कोणाबरोबर झाली कुस्ती? दिल्लीचं होतं, त्याचं नाव लक्षात नाही माझ्या. बर. दिल्लीच्या मुला पहिला? हो, 1 लाख कुस्ती लागली ती माझी. पलाल शेख नाही म्हटलं, मग मी खेळलो. मला तिनं पाडलं, पण कुस्ती खेळलो मी. संजय कुमार काय दिल्लीचा? संजय कुमार नव्हता, संजय कुमार आधीचा. संजय कुमार आधीचा. बर बर. मग दिलीप सिंग गाडीवाले वगैरे यांच्याबरोबर कुस्ती झाली तुमच्या? दिलीप सिंग बरोबर कुस्ती झाली. दिलीप सिंग, गुंडा पाटील, दिलीप सिंग, मोहन माळे, आम्ही संघाची बॅच. बरोबर बरोबर बरोबर. सातारमध्ये तुम्ही आता सराव केला, पण तुम्हाला कोल्हापूरला येण्याचा योग कसा काय आला? कोल्हापूर म्हणजे बाळूपडगाम दिल्लीला गेलो प्रॅक्टिससाठी.
बर मला बी नेलं, बर पण मला काय तिथं करामलं नाही. बर मी डायरेक्ट कोल्हापूरला आलो दिल्ली. दिल्ली डायरेक्ट कोल्हापूरला. हो, मग कोल्हापूरला आल्यावर तुम्ही कोणत्या तालमीत जाण्याचा योग आला तुम्हाला? मोतीबाग तालीम. मग तुम्ही मोतीबाग तालमीमध्ये तुमच्या गावची कोण माणसं होती? नव्हती कोण, अशोक माने मला न्यायला आलं, त्याला बी लढतीला कोण होता, अशोक माने येऊन चौगुल्याला बर म्हणले पहिल्यांदा चाल तिकडे गेलो. बर बर मग तुम्ही कोल्हापूरला जेव्हा तुम्ही प्रवास केला, तुमचा कोल्हापूरला तुम्ही गेला बरोबर, मग कोल्हापूरला तुमचं खाणं कसं होतं? खाणं पिणं काय, लोणी, केळ, दूध, थंडाय, हे सगळं? हो, बदाम. मग तुमच्या घरनं इथं आता तर तुम्हाला अन्न येत होतं, आई सातारला येत होतं, सातारला येत होतं, कोल्हापूरचं ते विकत घ्यायचं. विकत घेत होता. हो. म्हणजे महिन्याला तुमचा खर्च किती येत होता? त्यावेळेला 15,000 ते 20,000 रुपये येत होता. बरं, मग हे कोण तुझे वडील द्यायचे? वडील द्यायचं, कुस्त्या मिळायचं. कुस्तीला पैसे मिळत हारायचंच नाही, मी कुस्तीच खायचो, पाडायचो. असं होतं. मग तेच पैसा कुस्ती खुराकाला वापरायचा. खुराकाला वापर. कधी असा योग आला का हो, तालमीत गेला आणि थोडंसं आज जरा फाईन पैसे नाही तुमच्याकडे म्हणून एखादी उपाशी राहण्याचा योग आला का? नाही, असं काय नाही आला. कधी योग नाही झाला, तसा योग झाला नाही मला. नाही आला? उपाशी राहायचं नाही मला. म्हणजे का अशी पैलवान मी बघतोय की जे पैलवान फार मोठे मोठे होते, जे बाळू पाटील वगैरे जुन्यातले पैलवान, तर त्यांना शेवटी फार त्रास झाला होता त्यांना कुस्तीमध्ये असताना. काळच वेगळा होता, गरिबीचा काळ होता. हो, आता प्रत्येकाला पैसा येते. हो हो बरोबर. मला एक सांगा, मोतीबाग तालमीमध्ये सराव व्यायाम तुम्ही करत होता बरोबर, हो. त्यावेळी तुमचं वस्ताद कोण? दादू क्षीरसागर सर. बर, मग तुम्हाला दादू चौरे जे होते रुस्तुम हिंद होते बरोबर, हो. ते तुम्हाला आखाड्यात उतरून शिकवत होते? आकडे उतरून शिकवायचं. असं धरता डाव पटकाडा आमक करतो. बर, कपडे काढून उतरायचं. दादू चौगुले एकदम रेड्यासारख्या घडी. बरोबर, मग ते तुम्हाला रोजच्या रोज शिकवायचे? रोज 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 आमचं तर तुम्हाला सांगतो जवळजवळ 6 तास प्रॅक्टिस व्हायचं. 6 तास प्रॅक्टिस? 5ला आम्ही उठलो म्हणजे 9लाच घरी, तालमीतनं बाहेर पडायचं थंडाई प्यायला. बापरे, मग 4 तास 4-5-6 तास व्यायाम व्हायचा. म्हणजे एवढा व्यायाम केल्यावर तुम्हाला असं थकवा यायचा ना, भयानक थकवा? भयानक थकवा. एवढी सोपी आहे कुस्ती. बरोबर, नुसतं माणसाला म्हणून काय करायचं, दिसून काय करायचं, दिसून चालते कुस्ती. बरोबर. मग तुम्ही ज्यावेळी मटण खात होता का नाही, ते किती खायचं रोज मटण तुमचं? मटण असं काय ना, अर्धा किलो, 1 किलो, 1.5 किलो हे असं दोघं पटलं असं. बर, ते काय आणायचं 1-1.5 किलो आणायचं रोजच्या रोज? रोज नाही खायचं, 2 दिवसाने 1 दिवसा, बुधवार शुक्रवार. ते नियम आहे तुमच्या. मग तुम्ही आखणी हा एक प्रकार जुन्याच होता माहिती का तुम्हाला? होता हाडाबिडांचं काहीतरी करून खायचं असते, ते कधी खाण्याचा तुम्हाला योग आला का? खाल्लं की पहिलं कसं असायचं, स्टो असायचं, गॅस नसायचं. बर, स्टोवर दिवसभर चालू करावायचं, म्हणजे बराच वेळ पाणी प्यायचं, बराच वेळ उकळून. बरोबर. महाराष्ट्रामध्ये तुम्हाला नामांकित मल्ल जे होते त्यांच्याबरोबर कोणाकोणाबरोबर कुस्त्या खेळण्याचा योग आला होता तुम्हाला? सगळ्या बरंच खेळू. म्हणजे कोण कोण जरा नाव सांगायचं, म्हणजे महाराष्ट्रात तुम्ही पुण्याला मुंबईला वगैरे खेळण्याचा योग आला का तुम्हाला? तर कोणाकोणाबरोबर खेळला? तुम्हाला सांगतो, आमच्या बॅचमध्ये मोहन माळे होता, गुंडा पटले होता, नारायण साळुंखे होते. नारायण साळुंखे, बर. मग ते आमचे थोडेसे वरिष्ठ होते. बरोबर. सगळ्याच बरं कुस्ती खेळून नाही म्हणा, सगळ्याच कुस्ती खेळ. अप्पालाल शेख खेळायचा? नाही, अप्पालाल शेख आम्हाला सिनियरच होतं. बरोबर. आणि त्याचा कधी आमचा योग आला नाही. नाही आला. मुन्नालाल शेख? मुन्नालाच आला. मुन्नाला एक चांगला पैलवान होता ना? चांगला मुन्नालाल शेख, बरोबर. म्हणजे चांगला पैलवान ते होता. आमची बॅचच ती सगळी, ही बॅच. बरोबर. मग त्यातल्या त्यात मला एक सांगा, ही आता झाली तुमची, तुमच्या विरोधी म्हणून बाहेरचा पैलवान कोण खेळण्याचा योग आला का तुमच्या? महाराष्ट्र सोडून बाहेरचा पैलवान आला. कोण कोण हो? एखादं नाव असं? राकेश पटेल. राकेश बरोबर झाले कुस्ती? पाडलंय मी त्याला. हिंद राकेश पटेल पाडलं त्याला. काय सांगता? 1 तास कुस्ती चालली आमची. कुठे? चिखलहोळ म्हणून गाव आहे तुमचं, सांगली जिल्ह्यात. बर. तिथं मास्तर म्हणून तो वाजताच 1 तास कुस्ती चालली ती माझी. गेले गेले मला दोही मारली, मी पडलो नाही, खाली बसलो. 1 लगी टाकली, 1 लगी टाकली, त्याने इतकं मला इतका ताप दिला, तासानं वर आलो, त्या क्षणाला त्याला पाडलं मी. आणि तो तुमचं वजन पण जास्त नव्हतं, वजन जास्त, 90 80-85 होतं. राकेश पटेल पण तसं? हो. पण राकेश पटेल कसा पैलवान खेळायला? लय मजबूत होतं, लय मजबूत. 24 तास प्रॅक्टिस होत मध्ये सारखी, 12 तास व्यायामच करत होती. आई बाप सगळंच होती राकेश पटेलच्या? नाही होतं, आई बाप भाऊ सगळे. त्यांचा चुलता पण मला वाटतं डबल हिंद फिटच होती. कष्टच करायचे, कष्टाशिवाय काय आहे जगात? कोणी असलं कष्ट केलं पाहिजे. कष्ट नसल्यामुळे सगळं संपले, रोग लागले, आजार आले माणसाला वाटते कष्ट व्हायचं ऐकता बस आला पाहिजे. तसं नाही होत, कष्ट झालं पाहिजे. काय तुमचं म्हणणं आहे? खरं आहे, खरं आहे. तुम्ही जरी सर असाल तर कष्ट केलं पाहिजे, शरीराचं कष्ट केलं पाहिजे, तेव्हा तुमची चांगलं राहणार. येस, बरोबर 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 बरोबर. आताच्या पिढीला वाटते पोरासनी असलं, पोरगीला असू द्या, काम नको, ऐकतं पैसा आलं पाहिजे.
ती गोष्ट ही कुठलीही गोष्ट मिळाली तर ती तुमच्या चिरकाल नाही आहे ती. नाही, चिरकाल. काही काळापुरती आहे. काय आता राकेश पटेलचं तुम्ही नाव काढलं, मला एक विचारायचं आता माझा संबंध असतो, तुमच्या कुस्ती झाली, तुम्ही त्यांना पाडलं वगैरे, त्याला विचारा तुमचा कधी वेळ आला का नाही. धनाजी पडते तुझी म्हणायचं काय चिकन कुस्ती झाली कशी बबलाय लागली भाऊ कुस्ती नाही हवा नाही हवा घातलं जागा पब्लिक त्याला दगड जागी म्हणतात पाडलं तुला आता काय खरं. तेव्हा प्युअर असत होतो प्युअर असं कुस्तीचा रंगात आलो तुम्ही. 19 वय होतं माझं 20-19. 19 वर्ष वय असताना एवढं राकेश पटेलचं हो पाडलं मग किती 7 वर्ष ताकद राहिली. 7 वर्ष मराठी चालू फक्त 7 वर्षात 93 तालमीत गेलो आणि 2000 मराठी चालू 99ला. बघा किती वर्ष. बापरे, 7 वर्ष. हो मग सांगते कुठले काय खेळूच नाही बाकी. 80 किलो वजन घटावून डायरेक्ट 107 किलोवर गेला तुम्ही. 27 किलो वजन रोज जोड वाढायचं माझे 1000 जोड वाढायचं धरलं त्याला पाडायचं. बर मला कुठलं सामने खात कसं आणायचं पाहिजे माझं वजन वाढायचं. मी 82 जेव्हा मी 74 खाजून आहे तेव्हा माझं 80 वजन झालं 85 झालं वजन. मला जेव्हा 85 खालं तर माझं 100 वजन झालं. बर असं होत गेलं माझं. मी वाढतच गेलं. मग काय व्हायचं ज्याच्या गटात पोरफिट असते तुम्हाला माहिती. होय होय होय. प्रत्येक गटात फिट असायची मग मी ह्यांच्या जोडीपेक्षा कमी पण माझं वजन वाढलं असायचं जास्त. मग असं होत गेलं. मग 5-7 वर्ष मी माझ्या मराठी झालं. बरोबर. मग जेव्हा महाराष्ट्र केसरीला गेला त्यावेळी तुम्ही कोणत्या जिल्ह्यात? संजय पाटील हो अटकेकर संजय पाटील अटकेकरण ह्याची कुस्ती झाली बघा. त्यासाठी मी तालमीत गेलो. कुठलं मुंबईचा मराठी श्री उदयराज यादवने संजय पाटील त्यांची कुस्ती झाली महाराष्ट्र केसरीची पुण्यात. म्हणजे संजय पाटील महाराष्ट्र केसरी झाली नाही झालं उदयराज झाला. त्या साली मी तालमीत गेलो. त्या साली सामने बघा गेलो. बर बर. तेव्हा माझं 17 होतं. बर बर. 17 वर्ष असताना तुम्हाला तुमच्या मनात आलं होतं का बाबा मला महाराष्ट्र केसरी होण्याचा योग येणार म्हणून? आता काय सांगतात तसं मला येतं का कोणाच्या ती वेळ जाते ना. वेळ लागते. कुठली गोष्टी वेळ पाहिजे. तुम्ही काही विचार करून काय होत नाही. वेळ पण लागते. विचार करून काय होत नाही काय घडत नाही. आपल्याला ती घडवा आपण स्वतः घडवा. क्या बात आहे. बरोबर आहे. मला एक सांगा विनोद चौगुले आणि तुमची जी लढत व्हायची बरोबर लय खतरनाक. विनोद चौगुले लय खतरनाक कशी काय 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 म्हणजे विनोद चौगुले डाव वगैरे कसला? दोघं बापल्या चिरायला माझ्या पाडलं की खाली घेतलं की चिरायचं त्याने वाटायचं माझं धनाजीला आपल्या पोरला ऐकणार 140 किलो वजन आहे पण माझ्या हातात कुस्तीच होती ना. आणि त्याचं कसं ताकद नुसतं ढोरागत ताकदच लय. मग कसाच मी ऐकायचं नाही. बर बर बर. ऐकायचं नाही कसाच. बर काढू आपली लढतच करू. आपल्याला पडलं एखादं पाडलं खाली बसवलं पट काढला ते राग्याचा. हो त्यामुळे मी माझं माझी जवळ कुस्ती 20 मिनिटं 25 मिनिटं कुस्ती चालायची. थकायचं पण मागणं मी तकली बास म्हणायचं दुसऱ्यावर खेळायचं दुसरी सोडून कुस्ती 25 मिनिटं ताकद द्यायची 140 किलो म्हणजे एवढी सोपं गोष्ट असते. एकदम ताकद फुल फुल रसा झालं ना. तुमचा डाव कुठला असायचा? माझा फिट डाव पट काढणे आणि घिसा काढणे पट फिटच. आणि माझा पट काढून देत नव्हते. 3 डाव मारले होते माझा पट काढून देत नव्हतं मला. आता माझ्या हॉस्टेलला फायनल आलो नाही. राजेश बारगोजी पटाला आला एकच पॉईंट घेतला मॅच पॉईंट. मावला शेखची माझी कुस्ती झाली ती मावला शेख 3 वेळा त्याच पट काढलं मी. माझ्या पटला हात लावून दिला नाही. 9 मिनिटाची कुस्ती होती एवढा. 9 मिनिटाची. मग तुम्ही मॅटवर खेळला ती कुस्ती? फायनलची कुस्ती मॅटवर खेळू पहिल्यांदा मातीत खेळलो मी. बरं मग मला सांगा मॅटवर तुम्ही जेव्हा खेळला बरोबर मोतीबाग तालमीमध्ये तुमचा व्यायाम जो आहे तो मातीत व्हायचा? नाही त्यावेळेला पाण्याची पाईप फुटली मोठी पाईप गेली कोल्हापुरात महानगरपालिकेची. बर ती पाईप फुटली ती त्यात पाणी साठलं होतं. ती काय वापस येत नव्हता मातीला. आमचं प्रॅक्टिस माती मॅटवर झालं होतं वर्षभर. म्हणजे माती कसं वेगानला मॅटवर माझं प्रॅक्टिस वर्षभर. मॅटवर कोण घ्यायचं तुमचं प्रॅक्टिस? ती सगळी ना सर दाब चौगुले क्षीरसागर मॅटवरच घ्यायची. मॅटवरच घ्यायची. मग मॅटवर मातीवर मॅटवर जेव्हा तुम्ही आला तेव्हा तुम्हाला त्रास वगैरे झाला नाही खेळताना? अंगात पारा असल्यावर ताकद काय होत नाही त्रास कशाचा पारा पाहिजे अंगात. बरोबर बरोबर. पण टेक्निक तुम्हाला मॅटवरच अंगात तुम्हाला ह्या मनगटातली ताकद पाहिजे फुल पायात ताकद पाहिजे. मॅट असलं तर मॅट माती असो कुठे ताकद लावायची ना कुस्तीच करायची ना. क्या बात आहे. बरोबर बरोबर. म्हणजे हा एक चांगला संदेश आहे की तुम्हाला सांगतो काय मी कुठल्याच गटात खेळू नाही डायरेक्ट महाराष्ट्राला खेळूया. डायरेक्ट महाराष्ट्र झालो पहिल्याच वर्षी होतो. पहिल्याच वर्षी. तुम्ही कोणत्या जिल्ह्यातून महाराष्ट्र केसरी झाला? सातारा जिल्ह्यातून. म्हणजे कोल्हापुरात व्यायाम करायचा 17 जिल्ह्यातून उतरला. पहिल्याच वर्षी उतरला पहिल्या वर्षी महाराष्ट्र झाला. बरोबर. मग सातारा जिल्ह्यात त्यावेळी तुमच्याबरोबर कोण कोण महाराष्ट्र केसरी? कोण नाही खेळ माझ्यावर. नाही सातारा जिल्ह्यात तुमच्या बरोबर कोणतरी आले असतील की पहिलवान की 5-6 जण तर तुम्ही महाराष्ट्र केसरीला
प्रतिनिधित्व केलं असं नाही ना, मी असल्यामुळे मग त्याची माहिती झालं, मी चांगलं झाली, मी कोणाला ऐकत नाही, ती माझ्यावर कोणी बाळापडगम जर असायचा. कोण? बाळापडगम. हा, बाळापडगम उपमहाराज केसरी. त्या वर्षी त्यानं काय केलं, त्याच्या गावाला खेळा असं झालं का? खेळा उस्मानाबाद मध्ये. हा, आता जर वर्षी तीच असायचा मातीतला. मातीत बाळापडगम. मी खेळालो म्हटल्यावर तो खेळा नाही. बाळापडगमची तुमची लढत व्हायची का माहिती आहे? तालमीत काटाच लढत व्हायची. एकदम चांगला खेळायचा बाळापडगम. टाकरा लढत होती चांगली. दम लागत नव्हता गाड्या. दम लागत नव्हता आणि एकदम आटीव बॉडी चांगली. हो, बाळापडगम बरोबर. मला एक सांगा, कोल्हापूरमध्ये आता तुम्ही जेव्हा खेळत होता बरोबर, मोतीबाग आणि न्यू मोतीबाग तालिमी हा 2 प्रकार झालेला आहे बरोबर. त्यामध्ये गणपती अंधेकर वगैरे यांच्यावर तुमचा बोलण्याचा योग यायचा का तुम्हाला? नाही असं का, असं नाही. दोन्हीकडे पॅक बंद होतं ना ताली, असं आवरून गेलं तरच भेट होणार. हा, मग तेच की, म्हणजे कुठे मैदानाला गेलं तुम्ही भेटला तर भेट होत. मग त्यावेळी असं कधी होत होतं का की बाबा तू न्यू मोतीबागचा आहेस, मग तुझ्याकडे बघण्याचा दृष्टिकोन कसं माहिती, एवढा मोठा पण कशाला करतो, कसं म्हणेल कोणा काय नाही म्हणणार, कसं म्हणणार. आता माझ्या विचार बारक पोळा मी कसं काय म्हणेन, कुठल्या तालमीत असतो बस गोड बोलणार, बस बाबा म्हणणार. बरोबर. मग तुम्हाला महाराष्ट्र केसरी झाला बरोबर, हिंद केसरीला जाण्याचा योग आला नाही तुम्हाला? प्रॅक्टिसच बंद केलं मी सांगायचं तुम्हाला 2000 पासून. बास म्हणलं वाढी झालं म्हणजे झालं विषय. तेव्हा कसं असायचं, बरोबर, महाराष्ट्र वाढी झाली आता बास झालं, कशाला एवढं सोपं नाही गोष्टी, म्हणजे एवढं सोपं नाही. बरोबर. हात पैसा राहिला, सगळं राहिलं. होय ना, तर माणसं ही व्हायची. हा, किती म्हणजे किती फ्रॅक्चर आहे त्यात तसं पहिलवान बघा इथं. होय 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 होय, बरोबर की. कुस्ती खेळामध्ये किंवा खेळामध्ये व्यसनाची पद्धत वाढलेली आहे साहेब, ह्याच्याबद्दल तुमचं मत काय? नाही, ते काय झालं मला सांगा, ह्या आत्ताच्या पिढ्या 10 वर्षाच्या पुढे मागच्या म्हणजे 10 वर्षाच्या पुढे आत्तापर्यंत पोरांच्या काय कसं राहिले नाहीत. बर. आणि ती डॉपिंग करते, त्याचा काय उपयोग नाही, शरीराला पुढे त्याचा त्रास आहे. पुन्हा बघा कुस्ती सुटल्याने साखर वाढणार आणि काय लागणार त्यांना. बरोबर, विषयच नाही. ते त्यांना आता तात्पुरतं बरं वाटतंय, तेवढं त्याची ताकद येते, तेवढ्या पुरतं करंट येतोय, तेवढ्या चालते ती, त्याचा काय उपयोग नाही. आमची ताकद पाहिजे, ह्याची कष्ट करायला नको. मग ती कष्ट काय होते, इंजेक्शन घेऊन त्याचं जोर बैठक काढते, जास्त काढते ते, काढते त्या नशात काढते ती ना, त्या इंजेक्शन नशाच घेते. बरोबर. हा, मग हे जर नशा न करता जर त्यांना अंगची ताकद पाहिजे म्हणताय तुम्ही बरोबर, तर ती अंगची ताकद येण्यासाठी त्यांना काय खायला पाहिजे? नाही, अंगची ताकद त्यासाठी आता खोराकच राहिली नाही. खुराक मी काय काय तर सगळं नाही, आता कसं झालं माहिती काय, सगळं औषधच झाले सगळी. बरोबर, वासू दे औषध, छप्पन वासू दे औषध मारते, सगळे औषध केमिकल झाले. केमिकलमुळे पोराच्या बघा ताकद आहे, त्यांचा बी दोष नाही काय, तुमच्या लक्षात आलं, त्यांचा बी दोष नाही काय राहिला. दोष कसं आता निसर्ग मात केली सगळ्यांनी. बरं, आता माझा छप्पन खाय, आपला आंबा खाय म्हणलं तरी त्याच्या पावडर आहे. बरोबर, छप्पन खाय म्हणलं तर पावडर आहे. पहिलं तसं नव्हतं ना, एवढ्या पावडर नव्हत्या, एवढं केमिकल नव्हतं. आता केमिकलमुळं पोटात पोर राहिलं, तू सिंचे सुरू झाली, ती कशाला त्याची ताकद येईल सांगा बघू. हा, सांगा आता. म्हणजे ऍक्च्युली आता ही सगळी दुनियाच बदलायला बदलालीच. अहो मला सांग, 25 वर्षापूर्वी एक वज उचलत नाही साधा, तुझ्या कारण पोतं उचल म्हणजे उचलू शकत नाही. तुम्ही कधी उचलले का पोते? पोतं उचल, मी लय वचलायचे पोते, आमचे बटाटा बिटा आमच्याकडे असतो ना, रोज पोते अख्खी टायली म्हणून टाकणार टाकायला ह्याच्या वयात 100 किलोचं पोतं मग सहज वाचलायचं टाकायचं. आताच्या बाजू 20 किलो उचल झाले, 20-25 किलो उचल झाले. नाही उचलत 5-20 किलो. त्यांचा बी दोष राहिला नाही. काय झाले, काय तसं बदललाय, त्या काळानुसार चालायला लागलाय, आता चालते ती. बरोबर. काय झालं, त्या खाण्यात अन्नात कसं राहिलंय का? नाही नाही नाही, बरोबर की कसंच राहिलं नाही. काय तुम्ही काय बी खा, कसं आहे का त्यात बघा, मस्त तुम्ही बदाम खाल्ले तर बदामात कसं आहे का त्या, त्याचे औषध मारून झाले. 5-5 आपण साधं कांदा केलं, कांद्यावर 8 औषध झाली माझ्यात. यंदा 4-5 कांदा होता, 8 औषध मारले, तेच कांदा आपण खातोय ना. बरोबर बरोबर. मग त्यामुळे मग तरी पण पैलवान जे आता इंजेक्शन वर घेतात का नाही, ह्याच्याबद्दल तुम्ही काय करायला पाहिजे? त्यांनी घेऊन नाही, घेऊन येईल 100% घेऊन येईल त्यांनी, परंतु आता काय ते काय ऐकत नाही त्याचं. आता तालमीत आमचा पोरा गेला, त्याला वाटते आपली बॉडी फिट दिसली पाहिजे, त्या औषधाने काय होते, तात्पुरती 6-4 महिना फिट दिसते, औषध बंद केली पुन्हा हा कसा डबा होती त्याचा. बरोबर बरोबर बरोबर. डबा खाल्यावर डबाच होती पुन्हा त्याचा. काय होती, डबा खाल्यावर डबा होतो. नाही, खरं आहे खरं आहे, हे शब्द फार. काय माहिती आहे का, आहार शक्यतो मिळेल तेवढं. तूप आपल्या म्हशीचं घरचं, तुम्हाला माहिती नाही, तूप सुद्धा चविष्ट लागणार त्या पेंडीनं, त्या केमिकलच्या पेंडीनं, त्या केमिकलच्या औषधं. पहिली मका औषध मारत नव्हती, 4 औषधं आली, ते मका मारा लागली, शेवट मका येत नाही, त्यामुळे पर्याय राहिला नाही. बर बर बर. आणि ती दुधाचं तूप सुद्धा चांगलं येणार आहे, दूध सुद्धा चांगलं लागणार आहे, आपल्या घरचं सुद्धा लागणार आहे. इतकी वाईट परिस्थिती झाली, सगळं केमिकल झालं दिवशी हातात नाही, हात सगळ्यांनी बघायचं. बरोबर बरोबर. ज्यावेळी तुम्ही महाराज केसरीहून गावी आला बरोबर, गदा घेऊन, त्यावेळी तुमच्या गावात काय सत्कार वगैरे झाला का? लय मोठा सत्कार झाला झाला. तयार
हार घातलं पैशाचं माणसाने. बर. पण गावात मिरवणूक मोठी मिरवणूक घेऊन साताऱ्यात निघाली, मोठी मिरवणूक कोल्हापुरात निघाली. क्या बात आहे, क्या बात आहे. मग त्यावेळी तुम्हाला गव्हर्नमेंट मध्ये नोकरीचा काही योग आलता त्यावेळी? योग आला होता. आजी दादा मला म्हणले फ्लॅटात दिलाय मला नोकरी देतो, पण म्हणतात राहिली नोकरी नको मला. आपली शाळा कमी होती, नोकरी अवघड होती ना. आता कसं आहे, तुम्हाला फ्लॅट पण दिला? फ्लॅट दिला. कुठं दिलाय? फातिमानगरला, वानवडी. पुण्यात दिला? पुण्यात. क्या बात आहे, क्या बात आहे. आणि तुम्हाला नोकरी पण देतो म्हणले आजी दादा? देतो म्हणले. मीच परत लग्न कांडोळा केला, नको म्हटला का? बरोबर. आता भरपूर असे महाराष्ट्र केसरी त्याला नोकऱ्या मिळत झाल्यात किंवा नोकऱ्या मिळत नाहीत आता पैलवानांना, किंवा नाही धडपड केली पाहिजे. मुख्यमंत्र्याकडे गेलं पाहिजे, आलं पाहिजे, भेटलं पाहिजे, संघर्ष केला पाहिजे थोडाफार. तुम्हाला इथं घरी कोण येणार? फार मोठी गोष्ट बोलतात. म्हणजे जरी आज महाराष्ट्र केसरी कोण पण झाला असला तर त्यानं नोकरीसाठी आपला प्रयत्न केला पाहिजे. कारण आपली आई सुद्धा जोपर्यंत आपलं पोरगं रडत नाही तोपर्यंत त्याला दूध पाजत नाही, नेम आहे. त्यामुळे आपण सुद्धा तिकडे गेलं पाहिजे, त्याचा पाठपुरावा केला पाहिजे. बरोबर. आताचा मुख्यमंत्री काय सुद्धा वाईट नाही, देऊ शकतात ना नोकरी. जायला पाहिजे, प्रयत्न केला पाहिजे. मला बाबा आता माझं पुढचं काय, मला नोकरी पाहिजे, प्रयत्न केला पाहिजे का नको? होय. आता पुलिसमध्ये डीएसपी झाली 2-4 आहेत का नाही? होय. आपलं रोहित पटेल आहे, तुमचा चौधरी आहे, हो, परत तुमचा तो राहुल आवारे आहे. त्यांना पद मिळाले चांगली फौजमध्ये. काका पवार काय करते ती धडपड आहे त्यांची. मुख्यमंत्र्याला भेटणार, पवार साहेबाला भेटणार, अजित पवारला भेटणार, जाऊन भेटते ती मग काम करून घेतली ना त्यांचं. ती अशी गेली पाहिजे नाही, मला सांगा, गेली पाहिजे नाही. बरोबर आहे. तुम्ही जेव्हा महाराष्ट्र केसरी झाला नवीन बरोबर, त्यावेळी तुम्ही नोकरी नकार दिला असा, अजित तुम्हाला नोकरी देतो तरी नकार दिला असा, त्यावेळी वेगळंच तुमच्या मनामध्ये एक वेगळं भ्रम होता का त्यावेळी? असं भ्रम असा नव्हता, पण ते आपल्या नोकरीची गोष्ट आवडत नव्हती. बरोबर, तुम्हाला करायचीच नव्हती. बरोबर. पण असं होतं का पहिलवानांना सहसा की बाबा एखादं मोठं पद मिळालं किंवा एखादं गदा मिळाली हातात तर मला लय मोठा झालोय असं वाटतं का कधी? नाही, असं वाटून काय उपयोग आहे, असं काय वाटायचं कारण? क्या बात आहे, क्या बात. पण समजा तुमचे सिनियर वस्ताद जर तुम्हाला आता भेटले तर तुम्ही त्यांच्या चरणाला वगैरे हात लावण्याचा? 100%. त्यात काय विषय, त्यात काय लाजायचं? म्हणजे असं काय हे नाही? काय नाही. कारण आजकाल तुम्ही नवीन पिढीतली पैलवान तुम्ही बघा, आजकाल थोडं नवीन पिढीतले जे पैलवान आहेत त्यांना थोडंसं कोणतं वस्ता उलटा बोलला तर त्या वस्ताकडे जाईत नाहीत, अशी सुद्धा मुलं आहेत आता. कसं नाही, काळ बदललाय ना, सांगितलं आता. कोण म्हणतंय का सांग मला? पहिलं काळ राहिलाय काय? मानत नाही. पहिलं शिव्या जरी दिल्या तर तुम्ही परत दादू चौगुल्यांच्याकडे जाणार. आता कोळगा पण होता अंगात माणसाचे, आता कोळगा पण राहिला नाही, कोण माझ्यापेक्षा मोठा आहे का म्हणते, असं म्हणतात. तेव्हा तसली भानगड नाही, इज्जत होती एकामेकाला. आता कोण इज्जत होती? पोरगा या बापाला विचारतोय का? बरोबर. शिकाय गेला मग तिकडे मेला तर बाप येणं झालाय, अशी परिस्थिती झाली आज. होय झाली का? अमेरिकेची मुलं विद्यार्थी झाले. बरोबर आहे. फार मोठी म्हणजे एक जाता साधं बोलतात, पण हे फार विचार करण्यासाठी शब्द आहे त्यांचे, हे लक्षात ठेवा. तुम्ही नवीन पिढीला जाता तर काय संदेश देशील नवीन पिढीला? नवीन पोरण काय करावं इथून पुढे? इथून पुढे प्रत्येकाला काळाची गरज आहे, व्यायाम केला पाहिजे. बरं, व्यायाम कंपल्सरी केला पाहिजे, म्हातार माणसाने बी केला पाहिजे, नवीन पिढीने बी केला पाहिजे. जर तुम्ही व्यायाम केला नाही तर तुम्ही वीक होत जाणार, तुम्हाला आयुष्य कमी मिळणार, 100% आहे. आणि निरोगी मिळणार नाही आयुष्य, निरोगी मिळणारच नाही, गोळच खायला लागणार बघा. बरोबर. त्यामुळे व्यायाम हा व्यायाम केलाच पाहिजे. तुम्हाला माहित नाही 25 वर्षात कणात पोरा माणसाने पहिली माणसं 25 वर्ष झाले आता कणा झाले, असा कणात आता पोरगा दिसत नाही मला. बरोबर, दिसतच नाही. जगात जीवच नाही, मिळमिळी निर्भर असलं तरी मिळमिळी जगात जीव आहे का काय आहे? लाखो इजन झाली, माझा पोरगा इजन झाला, बाप सांगतो मग असं की बोरगी बघायचे तसे. अरे तुझ्या पोराला वाट चालवून काही इजन होऊन उपयोग काय आहे? किती दिवस तू जगणार आहे? बघा तुम्ही, तुमच्याकडे आता माणसं दिसते का? तुम्ही आता आहे पेटमध्ये, आता दिसते तुमचं कोण? अहो आता आम्ही काय चुकून लय वाईट झाले काय माहिती का? शासन ह्याच्यावर लक्ष दिलं पाहिजे, लोकांनी बी आई बाप्पांनी लक्ष दिलं पाहिजे पोराच्या तब्येतीवर. बरोबर दिलं पाहिजे नाही. मोबाईलचा वापर जे करतात त्याच्यावर त्याला काय बोलायचं तर ते तोडच नाही राहील, तोडच राहील नाही उद्याला राहिली तोड. त्या मोबाईल म्हणून पोरांच्यात भरपूर फार भाग म्हणजे माणसात माणूस राहिला नाही, खेळ सगळं संपलं. मोबाईलमुळे ती पोर मोबाईल मध्ये बसते, तास 2-2 तास त्याच घालली, पण खेळा ग्राउंडवर जाते का? नाही जाते का सांगा मला? त्यामुळे त्याच्या अंगात ताकद राहील नाही. व्यसनी झाले का? व्यसन झाला ती मोबाईल व्यसनच म्हणून आपण हायच व्यसन. कुठलाच पोरगा बघा एवढीच पोर असं जरा मग ते मोबाईल दे, बारके बारके खेळ असलं तरी मोबाईल दिला ती बसते गप. असलं काम झालंय त्या मोबाईलचं. क्या बात आहे, क्या बात आहे. बातेपेक्षा कसं माझ्या वस्तू तिथे तुम्हाला माझ्या शासनाने सुद्धा निर्बंध घातलं पाहिजे. मोबाईलच
चालवायचं किती वापरायचं किती दिलं पाहिजे. पोरांनी फिट राहण्यासाठी सकाळी किती वेळ व्यायाम केला पाहिजे किंवा संध्याकाळी किती वेळ व्यायाम केला पाहिजे? सकाळी 2 तास संध्याकाळी 2 तास दिलं पाहिजे व्यायाम शरीरासाठी. एवढं दिलं पाहिजे, दिलंच पाहिजे कंपनी. मी म्हणतो कमीत कमी त्याने 1 तास जरी दिला दिवसात दिलाच पाहिजे. नाही दिला तर तुम्हाला माहित नाही अजून माणसाचं आयुष्य कमी होत जाईल. त्याचं गोळ्या खाऊन टाकते ती माणसं. आपल्या गावात माणसाची बघा सगळी जर तपासणी नाही सगळी साखर बीपी निघेल गावाच्या गाव तपसत नाही ती माणसं जात नाही ती. बघा तुम्ही सगळे आजार वेगळी झाली ती. पुढच्या 10 वर्षात तुम्हाला दिसेल ही वाईट परिस्थिती आहे का तर आहे सगळ्यांच आहे. फार फार मोठी गोष्ट बोलतात महाराज केसरी धनाजी पडतरे साहेब. ह्या गोष्टी लक्षात घेण्यासारख्या आहेत. तुम्ही आता हा तुमचा कुस्तीचा प्रवास एक झाला, तुम्ही नवीन पिढीला एक चांगला संदेश दिला. पण मला एक सांगा, मुलांनी गुरुप्रती विनम्र किंवा नम्र जर राहिलं तर त्यांना भविष्यात चांगला काळ येऊ शकतो का? मुलांना 100% येऊ शकतो. नम्र राहायच पाहिजे पण नम्र राहत नाही त्याचं. बरं कसा येऊ शकतो सांगा जरा. नम्रपणा म्हणजे काय केलं गुरुचं लक्षात साधारण नाही केलं तर माझं तुम्ही आजार करणार आहे. सरळच विषय. बरोबर आहे, बरोबर आहे. ह्या छोट्या गोष्टी आहेत पण मोठ्या आहेत. मी प्रश्न काय विचारतोय कारण आजची मुलं जी आहेत ते गुरुप्रती हे नाहीत, नम्र नाही आहेत. नाही मी ही शोकांतिका आहे. जर तुम्हाला मोठा पैलवान व्हायचं असेल, तुम्हाला मोठा प्लेयर व्हायचं असेल तर तुम्हाला सुद्धा गुरुच्या प्रती नम्र राहिलं पाहिजे. तुम्ही एखाद्या ठिकाणी प्रेक्षक म्हणून गेलाय, तशी आवडलेली कुस्ती एखादी कुणाची आहे का तुमच्या स्मरणात? आठवणीची कुस्ती एखादी? दुसरा पैलवान खेळताना तुम्ही बाहेर बसलाय प्रेक्षक म्हणून आणि आत मैदानात कुस्ती चालू आहे. अच्छा लय कुस्ती पण त्याची नाव नाही सांगता मला. पण तुमच्या एखादा आवडीचा एखादा पैलवान नाव माहित असणारा असं एखादा पैलवानाची कुस्ती तुमच्या आठवणीची आहे का? कुस्ती तर लय बघितल्यात आता त्याचं नाव ध्यात येत नाहीत ना. नाव येत नाही काय? मग बाळू पडगम वगैरे यांची कुस्ती कोणासंग बघण्याचा योग आला का? आला की. कोणाकोणाची? बाळू पडगमची कुंडलमध्ये मोहन माळ्याची कुस्ती योग आला. हा बरं, कशी झाली? फार अतितटी झाली पण मोहन माळ्याने त्यांना पाडलं. तेव्हा बाळू पडगम ना पाडलं. पण मोहन माळे पण चांगला पैलवान. हो चांगला होता एकदम म्हणजे ताकदवाला पैलवान होता. तर मोहन माळे महाराज केसरी लेवलचा पैलवान होता. मला वाटतं महाराज केसरी झाला नाही ना? नाही झाला. फायनल उपमाठी झाला. उपमाठी मातीत आलं फायनल. बर, नाशिक मध्ये. बर, तो म्हणजे उपमहाराज केसरी झाला. तुम्हाला आणि कोल्हापूरच्या काही पैलवानांच्या कुस्त्या बघायला मिळाल्या का हो त्यावेळी? चांगली खेळणारे पैलवान जसं एखादा पैलवान तुमच्या काळातला त्यावेळीचा अमृता भोसले म्हणा वगैरे. अमृता भोसले आम्ही संघच की. हा, मग अमृता भोसलेची वगैरे कुस्त्या बघण्याची? आमची कुस्ती झाली अमृता भोसलेची. माझी तिकीटवर कुस्ती झाली. कुठं? खासबागला. बर, काय कशी झाली कुस्ती? 5-7 मिनिटं झाली. 7 मिनिटात पाडली मी अमृता भोसले ना. आमची बॅच सगळे मोहन माळे, अमृता भोसले, गुंडा पाटील आमची बॅच. म्हणजे तरी पण ती मला वाढच होती थोडीशी. 1-2 वर्षाला वाढच होती. 2-4 वर्षाला वाढच होती. गुंडा पाटील वगैरे यांना काय कुस्तीमुळे त्यांना नोकऱ्या पण मिळाल्या? बनलेली होती माझ्याच गुंडा पाटील सगळी आधी बनलेलीच होती. मी गावावरच होतो. होय बरोबर. तालमीत गेली वर्षाने पाडायला लागलो लगेच. बरोबर बरोबर. मग तुम्हाला हे करत असताना जे तालमीत तुम्ही व्यायाम करायचा का नाही ते तुम्ही दंड बैठक किती मारत जाऊ त्यावेळी? त्यावेळी 1200-1300 हजार बैठक मारायचे. आणि दंड 500 एवढंच मारायचं. हे 5000-4000 दंड मारतो म्हणते, खरं आहे का? मारतील का? थापा सांगते ती काय काय नाही. एवढं नाही ना. शरीर तर साथ दिली पाहिजे का नाही? मग इंजेक्शन मारते बघा. इंजेक्शन घेतल्यावर निघते असे निघत नाही. हा एक चांगली गोष्ट आहे. बरोबर बरोबर. इंजेक्शन मारलं मग ती 5000 मारतोय, 10000 मारतोय, 8000 कसं मारतोय. बरं जास्ती तर 2000-2,500 पण मारते. ती 5-7 निघत नाही. निघणार नाही. बरोबर. तुम्हाला मारुती माने यांना बघण्याचा योग आला का त्या काळामध्ये कुस्त्याच्या मैदानाला गेले? बघितलं 1-2-4 माझा योग आला. त्यांनी कधी तुमच्या पाठी थाप मारली असं कधी काही घडलं काय? कधी मराठी कुस्त्या ते होतेच की आम्हाला आमच्या पाशी. बर. मग काय जिंकल्यावर तुम्ही गेलता का? तर कसं व्यक्तिमत्व होते? जोरात जबरदस्त व्यक्तिमत्व. खरंच पुन्हा होणे नाही. पुन्हा होणे नाही आहे का नाही? असा माणूस जुनं ते सोनच होतं ना सगळं. पहिले काय राहिले का? आता सांगतो तसली माणसं होणार नाही. ती मान सन्मान राहणार नाही. तर माणसाच्यात कोण मान सन्मान येते? खरंच म्हणजे मारुती माने आम्हाला पण बघण्याचा योग आला. पण तुम्ही भाग्यवान आहात की त्यांची पाठीवर तुमच्या थाप पडली. आमच्या पाठीवर थाप पडली नाही कारण आम्ही त्यांना लांबून बघायचो वारण्याच्या मैदानात वगैरे याची. त्यावेळी तुमच्या मोठ्या कुस्ती एखादी कुठं लागली का? तुम्ही स्वतःची आठवणीतली एखादी मोठी कुस्ती कुठं लागली वगैरे? कुठली अशी अतितटीची झालेली कुस्ती एखादी? तानाजी माने म्हणून आहे वेळापूरचा. विट्या झाली तुमच्या 2 तास कुस्ती झाली आमची. बर. नाही पडलं कोणाकोणाला आम्ही. तानाजी माने पण चांगला पैलवान. तर चांगली होती आमची बॅच. सांगतो 10-15 होती आमची बॅच. खटच होती सगळी. क्या बात आहे, क्या बात आहे.
मग मला सांगा, तुम्हाला छोटा रावसाहेब मगर वगैरे ते आमच्या आधीवरची बॅच. त्यांना बघण्याचा योग आला नसेल? नाही, कुस्ती सुद्धा बघितलं मी. नाही बघितलं. नाही. मग तुम्ही कुस्त्या काय त्यांच्या बघायला नाही, नाही. बरोबर आहे. सांगतो का तुम्हाला, 93ला मी तालमीत गेलो, 16 वर्ष 16 वर्ष. 2000च्या मराठीच होणार. बरं, वारणेत तुझ्या किती वेळा कुस्ती खेळण्याचा योग आला? 4-5 वेळा कुस्ती खेळली वारणेत. 4-5 कुस्ती झाल्या माझ्या. मग कुणा काय आठवणीत एखादी कुस्ती? आता तिची काय मोठा पल होता, आपल्याला नाही म्हटलं म्हणजे मोठा पल होता. आपला पुढे कुस्ती जवळ जाडलो म्हटलं, कशाच्या पैशामुळे मोठा पल नाही म्हटलं. पण तुम्हाला एक आठवण पाहिजे की मी पण तुमच्या कुस्त्या बघितल्या तर वारणे, मी बारका होतो, मी म्हणजे वारणेला आम्ही प्रत्येक मैदानाला, मी जरी मिलिटरीत होतो तरी कुस्तीला मैदानाला मी यायचो कायम. डिसेंबर मध्ये सुट्टी घ्यायचो मी 13 तारखेला. तर कुस्त्या मी बघितलेल्या. तुमचं नाव मला ऐकून माहित आहे. अमृता भोसलेची पण कुस्ती मी 500 रुपये लागलेली त्यावेळी कुस्ती बघितली, मला आठवतंय. तुमचं पण नाव मी ऐकलं, धनाजी पडतरे, मी कुस्ती ऐकलेलं आहे. तुम्हाला सांगतो, बांबोड, कुंडल, पलूस ह्या 2-4 फळा मी नेहमीच असायचो. वारणेला कमी, ह्या 2-4 फळा तर मी असायचो कायम कुस्त्या. बरोबर बरोबर. आज 1999 सालचे महाराष्ट्र केसरी ज्या पैलवानानं म्हणजे मोठमोठ्या मल्लांना चितपट केलं, त्यांची कुस्ती म्हणजे रोहित पटेल यांच्याबरोबर पण झाली, तशा अनेक नामांकित मल्लांच्या बरोबर कुस्त्या झाल्या आणि त्या कुस्त्या त्यांनी एकदम चांगल्या पद्धतीने केल्या. अशी पैलवान म्हणजे पैलवान महाराष्ट्र केसरी 1999चे धनाजी फडतरे यांच्या घरी आलो. यांची गदा, ही गदा एक फार मोठी ऊर्जा देणारी गदा आहे. मी महाराष्ट्रातील सर्व पैलवानांना एवढं सांगेन की तुम्ही ही मुलाखत बघण्याचं फक्त एकच तुम्ही ध्येय ठेवा की तुम्ही काहीतरी बनू शकताय. तुम्ही पैलवान जरी नाही झाला तर तुम्ही एक चांगले फिजिकल फिट राहू शकताय, तुम्ही एक चांगले फिजिकल ट्रेनर बनू शकताय, किंवा तुम्ही शिक्षण क्षेत्रामध्ये सुद्धा मोठ्या लेवलला जाऊ शकता. अशासाठी मी ह्या मुलाखती घेत असतो. अशा लोकांच्याकडून ऊर्जा मिळत असते. ही पौराणिक लोक आहेत, जुन्या काळातले पैलवान आहेत, यांचा लोकांना विसर पडलेला आहे, लोकांना माहीत नाही. पण माझं परम कर्तव्य मी हे समजतोय की अशी लोक समाजापुढे आली पाहिजेत आणि यांची ऊर्जा घेऊन समाजाने परत येणारा काळ उज्ज्वल केला पाहिजे असं मला वाटतंय. तर आज पैलवान महाराष्ट्र केसरी 1999 सालचे धनाजी फडतरे साहेबांच्या घरी आलो आणि त्यांच्याकडून कुस्तीचा इतिहास किंवा त्यांच्याकडून कुस्तीबद्दलची तळमळ आणि नवीन पिढीतील पैलवानांनी काहीतरी नवीन पद्धतीने काहीतरी केलं पाहिजे, त्याचबरोबर व्यसनाधीनतेमधनं गुंतून राहिलं नाही पाहिजे, असे बराच संदेश त्यांनी दिला. त्याबद्दल मी त्यांचा आभार मानतो आणि मी इथंच थांबतो. नमस्कार. नमस्कार.